नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग येथील ग्रामपंचायतीने घेतलेल्या ऐतिहासिक डॉल्बी बंदी निर्णयावर काल मिरजेचे DYSP प्रनिल गिल्डा साहेब, मिरज ग्रामीणचे PI अजित शेत, API रणजित तिप्पे, सरपंच उमेशभाऊ पाटील, बेडगच्या पोलीस पाटील शारदाताई हांगे, अशोकभाऊ ओमासे, श्रीकांत तळले, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा प्रमुख विष्णुपंत पाटील, मल्लिकार्जुन कंगुने, कलगोंडा पडसलगे, सचिन भैया पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. यावेळी बेडग येथील प्रमुख सर्व मंडळांनी डॉल्बी बंदीचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत DYSP प्रनिल गिल्डा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेला काही तरुणांनी नाराजी व्यक्त केली, मात्र त्यावर आपण रीतसर पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपले म्हणणे मांडावे असे सांगण्यात आले. स्वयंस्फूर्तीने डॉल्बी बंदीसाठी पुढे आलेल्या मंडळांचेही DYSP प्रनिल गिल्डा यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग. आज बेडग येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभागातील मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री अजित शेत, त्यासोबतच सर्व सहकारी अधिकारी यांनी सगळ्यांनी एकंदरीत संपूर्ण हद्दीमध्ये ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी सगळ्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं होतं. त्यामधील बेडग या गावी ऐतिहासिक असा निर्णय इथली बऱ्याच मंडळांनी घेतलेला आहे. बऱ्याचशा मंडळांनी इथे स्वतःहून ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही इथे येऊन त्या सर्व मंडळांचं स्वागत आणि अभिनंदन केलेलं आहे. त्यासोबतच इतर मंडळांना डॉल्बी मुक्त, नॉईज फ्री, ध्वनी प्रदूषण मुक्त असा गणेशोत्सव साजरा करावा यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासोबतच सर्व गणेश भक्तांना, सुजाण नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात येतं, ही विनंती आहे की आपण हा सोहळा उत्साहाने साजरा करावा, सर्व परंपरांचं पालन करून साजरा करावा, पण त्यासोबतच सर्व कायदे, नियम, अटी यांचं सुद्धा पालन करून साजरा करावा. त्यासोबतच नशामुक्त, ध्वनी प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांना पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते. त्यासोबतच या कामामध्ये ज्यांनी कोणी दृश्य अदृश्य मदत केलेली आहे त्या सर्व सुजाण नागरिकांचं पोलीस प्रशासनाकडून परत एकदा अभिनंदन. धन्यवाद.